नमस्कार मित्रांनो. ज्ञानी आणि अज्ञानी, ठीक आहे. ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये फार किंचितसा फरक आहे, ठीक आहे. फक्त एका शब्दाचा फरक आहे किंवा एखाद्या छोट्याशा धाग्या एवढ्या किंवा केसा एवढ्या अंतराचा फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानीचा मध्ये. मूर्ख ही प्रजाती वेगळी असते, लक्षात घ्या. मूर्ख म्हणजे मूर्खच, त्याला तुम्ही समजवू नाही शकत. पण ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये ना फार किंचितसा फरक आहे, ठीक आहे. ज्ञानी तर ज्ञानी असतो, पण अज्ञानी हा पण ज्ञानी असतो. फक्त त्याच्यामध्ये एक छोटासा भेद असतो, म्हणून तो अज्ञानी झालेला असतो. तर तिथून हटवायचं आपल्याला आणि त्यालाही ज्ञानी बनवायचं आहे. तर एखाद्या छोट्याशा विषयावर बोलूया आपण. आजकाल आपण यूट्यूबमध्ये किंवा सोशल मीडियावर खूप बघत असतो की अमुक देव चांगला आहे, तमुक देव चांगला आहे. किंवा देवांमध्येही लोक मतभेद करतात की हा देव मानायला पाहिजे, तो देव मानायला नाही पाहिजे, किंवा हा तर हिंदूंचा देवच नाही आहे, ठीक आहे. आता मुळात काय आहे ना, सनातन आपल्याला काय शिकवतं? सनातन आपल्याला हे शिकवतं की ईश्वराची सगळी रूपं ही ईश्वराचीच आहे. मग तो कोणाचा ईश्वर असो, कोणत्याही जाती धर्माचा असू दे, किंवा आपल्या ओळखीचा किंवा अओळखीचा असू दे, ओळखीचा नसू दे, ठीक आहे. जगातल्या सगळ्या शक्त्या ही ईश्वर शक्तीच आहे, हे आपलं सनातन शिकवतं. पण आता काही अज्ञानी लोकांचं काय असतं कॅल्क्युलेशन की हा देव आपला नाही आहे, तो देव आपला नाही आहे, आणि मग ते त्याला नावं ठेवतात. पण मुळात तसं न करता आपण एखाद्या शक्तीची तुम्हाला जाणीव होत नसेल तर असं नाही आहे की ती शक्ती त्याच्यामध्ये नाही आहे. लक्षात आलं का? म्हणजे एखादा कोणी सांगेल की बाबा मी ह्या देवाला पूजतो, तू या देवाला पूज, आणि तू ज्या देवाला पूजतोय तो देव चुकीचा आहे, मुळात तो आपला देवच नाही आहे, किंवा आपल्या धर्मशास्त्रातला देवच नाही आहे, किंवा आपल्या हिंदू धर्मातला तो देवच नाही आहे, ठीक आहे. असं काही लोक सांगतात. पण मुळात तसं न करता, तसं नेमकं का होतं? कारण त्या शक्तीची परिचिती आपल्याला आलेली नसते, म्हणून आपल्याला काय वाटतं की ती शक्ती शक्ती नाही आहे, ते ईश्वराचं रूप नाही आहे. पण हा मुळात आपला बालिशपणा असतो की आपण असं सांगत असतो की हा देव तो देव नाही आहे, किंवा तू मानतोय तो चुकीचा देव आहे, आणि तू ह्या देवाला मानलं पाहिजे, तो देव तर आपला नाहीच आहे, ठीक आहे. तर असं करू नका. हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे, आणि तेच आपल्याला दूर करायचं आहे. कारण काय होतं ना की ती शक्ती आहे म्हणून त्याला तो पूजण्यासाठी आहे. लक्षात आलं का? तो पूजण्यासाठी योग्य आहे. ती शक्ती आहे आणि ती पूजण्यासाठी योग्य आहे. तर हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. फक्त आपल्याला माहीत नाही आहे, त्या शक्तीची प्रचिती आलेली नाही आहे, म्हणून आपण फक्त असं बोलतो आहे, तर हे अगदी चुकीचं आहे. आपण मानतो तोच देव आणि दुसरा मानतो तो देव नाही, ही संकल्पना मुळात चुकीची आहे. लक्षात आलं का? तर हा जो एक छोटासा भेद आहे ज्ञानी आणि अज्ञानी माणसामधला. ज्ञानी माणूस काय करतो? सृष्टीतली प्रत्येक संरचना ही आपल्या ईश्वराचं रूप आहे, प्रतिरूप आहे, हे मानून चालतो, तो ज्ञानी. आणि अज्ञानी माणूस हा ज्ञानीच्या पायरीपर्यंत पोहोचलेला असतो, पण अज्ञान एक एक शब्द त्याला धरू नये म्हणून तो अज्ञानी आहे. की तो काय करतो अज्ञानी माणूस? त्याला ज्ञान तर भरपूर असतं दुनियाभरचं, पण तो काय करतो? अमुक गोष्ट चांगली, अमुक गोष्ट वाईट, तो तिथे फरक करत असतो. अमुक देव आहे किंवा अमुक देव नाही, किंवा हा देव आपला नाही आहे, तो देव आपला आहे, याला आपण मानलं पाहिजे, याला मानलं नाही पाहिजे, असं त्याचं कॅल्क्युलेशन असतं. तर ते आहे अज्ञानी माणसाचा फरक. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, ईश्वराची सृष्टीवरची जेवढी पण पूजायची रूपं आहेत सगळी ईश्वराची आहेत, आणि हेच एक ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, ज्याची बुद्धिमत्ता व्यापक असते आणि तो व्यापकदृष्ट्या विचार करतो, तो मतभेद करत नाही. जर सगळेच मार्ग आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवणार आहेत, मार्ग तर भरपूर आहेत, सगळेच मार्ग ईश्वरापर्यंत पोहोचवणार आहेत, तर मग आपला ईश्वर वेगवेगळा कसा असेल? तोही एकच आहे, फक्त त्याची रूपं वेगवेगळी आहेत. लक्षात आलं का? आता आता आपल्या आईवडिलांना समजा कोणाला 2 मुलं आहे, कोणाला 1 मुलं आहे, कोणाला 10 मुलं आहेत. तर ज्यांना 10 मुलं आहेत, त्या 10 मुलांची रूपं सेम असणार आहे का? नाहीच, बरोबर? सगळ्यांची रूपं वेगवेगळी आहेत, सगळ्यांचे हॅबिट्स, सवयी वेगवेगळ्या आहेत, सगळे वेगवेगळे वागणार आहेत आणि वागतात, बरोबर? पण ते त्याच आईवडिलांची मुलं असतात ना. बस तसंच आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ईश्वराचे कोणतेही 2 रूपं नाही आहेत, किंवा अनेक रूपं नाही आहे. ईश्वर हा एकच आहे, फक्त अनेक अनेक रूपामध्ये आपण त्याला पूजत असतो. त्यामुळे एखाद्याच्या देवाला, एखाद्याच्या प्रार्थनेला तुम्ही चुकीचं म्हणू शकत नाही, ठीक आहे. तर लक्षात घ्या, काही लोक एक
समाजामध्ये भ्रम पसरवतात की या अमुक देवाला मानू नको, तो आपल्या हिंदू धर्मातला नाहीच आहे देव. देवाला मुळात कोणता धर्म नसतो. प्रत्येक देव हा सनातन असतो. सनातनचा मुळात अर्थ काय, की काही नसतानाही असणे. तो पूर्वी होता, तो आजही आणि तो उद्याही काही नसतानाही तो असणार आहे, म्हणजे सनातन आहे. आणि ते ईश्वराचं खरं रूप आहे. तुम्ही किंवा मी बघतोय किंवा महसूस करतोय किंवा फील करतोय म्हणून तो आहे, तो सनातन नाही आहे आणि तो देव नाही आहे. लक्षात आलं का? तर देवाचे पार्ट्स बनवू नका. हा देव योग्य, तो देव अयोग्य असं बनवू नका. देव देव आहे. तुमची बुद्धिमत्व किंवा तुमचं चेतना तेवढी अग्रेसर किंवा तेवढी उच्च पातळीवर पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ते समजत नाही आहे की तेही देवाचंच रूप आहे आणि तेही तुमच्याच देवाचं रूप आहे ज्याला तुम्ही मानताय. फक्त तुमची बुद्धी थोडी छोटी आहे, अजून व्यापक नाही आहे. त्यामुळे तुम्ही फरक करताय. तर तो फरक करू नका. ईश्वर हा प्रत्येक दृष्टिकोनातून सगळ्या बाजूने एक असतो. सगळ्यांचा ईश्वर हा एकच असतो. ठीक आहे. तर हे लक्षात घेऊन तुम्ही भक्ती मार्गावर या. भक्ती मार्गावर असताना कधीही जर तुम्ही एखाद्या देवाला मानताय, एखाद्या नास्तिकाच्या तोंडून हे ऐकलेलंच ठीक आहे की हा देव मानायच्या लायक आहे किंवा हा देव मानू नकोस, हा देव मान. हे एखादा नास्तिक बोलतो तर ठीक आहे. आपण नास्तिकाला थोडा मूर्ख बोलू शकतो. पण आस्तिक जो असतो ना, तो ज्ञानी असतो, पण त्याला जोडलेलं असतं, अज्ञानी. लक्षात आलं का? त्यामुळे तो मतभेद करत असतो. तसं मतभेद करू नका आणि भेदभाव करू नका. ईश्वर हा ईश्वर आहे, ज्याने पूर्ण सृष्टीला जीवन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मतभेद करून काहीच मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या आणि ईश्वराची सगळी रूपं आहेत हे नेहमी लक्षात घ्या. नमस्कार.